पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या अथक परिश्रमातून संपूर्ण राज्यभर एक आगळा वेगळा गणेश महासंघ म्हणून या महासंघाने नावलौकिक प्राप्त केलेलं आहे। आमचे सगळे या उपक्रमाचे ज्येष्ठ सहकारी मान्य श्री डी.एन. पाटील साहेब, माजी अध्यक्ष मान्य श्री अनिल गोरसे साहेब, महेशजी उबाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री राम भाऊ बेरकर, गणूजी पांडे, मान्य शिवाजीराव कवडे, या ठिकाणी मान्य पृथ्वीराज भाऊ पवार संस्थापक अध्यक्ष श्री गणेश महासंघ उत्सव समिती यांचं आगमन झालेलं आहे। भाऊंना विनंती की आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये 101 वर्ष आपण श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे 2025-2026 या वर्षाचा उत्सव आपण अगदी आनंदाने आपण साजरा करणार आहोत। सदरील उत्सव समिती आणि हा गेल्या वर्षीचा आणि अनेक वर्षावरतीचा इतिहास आमच्या संस्थापक अध्यक्ष माननीय पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या शिस्तबद्ध त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आतापर्यंत साजरा करण्यात आलेला आहोत। या महासंघाच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं आधी खूप वेळ आधी आपण सांगता येणार नाही, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जो शिस्तबद्ध आणि सार्वजनिक आपण महिला कमिटीला घेऊन आपण जे साजरा करतो आणि हे साजरा करत असताना अनेक आपल्याचे उद्देश असतात आणि ते आपण प्रत्येकाच्या संगमताने एकत्र येऊन हा उत्सव आपण साजरा करतो। या नवीन 2025 वर्ष उत्सव समितीचे अध्यक्ष श्री अनिकेत प्रकट निलावर या ठिकाणी यांच्या अध्यक्षपदावरून स्वयं घोषणा झालेली आहे। त्याचबरोबर त्यांची कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि महासंघाच्या समितीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज भाऊ पवार, यावर्षीचे अध्यक्ष आमचे अनिकेत भैया धन्यवाद, माझे अध्यक्ष पाटील साहेब, सर्व बेरकर साहेब, सर्व तातेसाहेब, सर्वच पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून एक हा देशातला मला असं वाटतं महासंघ असेल ती अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने प्रत्येक वर्षी अत्यंत वेळेच्या आत अध्यक्षाची निवड करतानाही कोणतीही त्याच्यामध्ये चूक न होता किंवा कोणतीही त्याच्यामध्ये कमी जादा न होता सगळ्याच्या संमतीने आदरणीय पृथ्वीराज भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक वर्षी नियमित होते आणि होत असताना सगळ्या समाजाचा सर्व पक्षाचा विचार करून अध्यक्ष निवडला जातो। मला वाटतं भाऊ हे देशातलं आपलं पहिलं उदाहरण असेल की इतक्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने अत्यंत तुमच्या नेतृत्वात एकदम सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव तर फार पडतोच, परंतु अध्यक्ष निवडायच्या पद्धतीपासून तो प्रत्येक कार्यक्रम जे होते की नाही स्वतः कमिटी आणि भाऊ जातीनं लक्ष देऊन अध्यक्षाकडून सर्व काम आणि त्यांच्या सर्व समितीच्या वतीने काम करून घेतलं जातं आणि ह्या महासंघामध्ये आता नवीन शिल्प असेल आणि दुसरा असेल ह्या संघाला सुद्धा जवळ करून त्याच्यात कोणत्या अडीअडचणी असेल तर त्या अडीअडचणी महानगरपालिकेच्या माध्यमातून MSCBच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सोडविण्याचं काम सुद्धा आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। मला असं वाटतं की ह्यावेळेचा सुद्धा उत्साह 2025चा अत्यंत आनंदात होणार आहे आणि ह्यामध्ये जे काही समजा आम्हाला जबाबदारी असेल आमच्या सर्व समितीवर ते आम्ही सगळे अत्यंत चोखपणे पार पाडण्याचे आम्ही तुम्हाला सगळ्याला आश्वासन देतो आणि सगळ्या गणेश भक्तांना गणेश 27 तारखेला बसणार आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा पण देतो आणि असंच सहयोग तुमचं सगळ्यांचं पत्रकारांचं प्रेस मीडियाचं असेल किंवा इलेक्ट्रिक मीडियाचं असेल सोशल मीडियाचं असेल महासंघाला मिळत राहो आणि शहरामध्ये वेगवेगळे देखावे जे निर्माण म्हणजे करतात
त्या सगळ्या देखाव्याला सुद्धा भेटी देऊन आपण भाऊ यावेळेची आपण थोडा अजून त्या देखाव्यामध्ये आपण एक टीम तयार करू आणि त्याच्यातून एखादा आपण चांगलं पारितोषिक जसं मागच्या वेळेस देत होतो आपण तसं आपण देऊ अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी वेळेवर आले आणि आपल्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय. मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला यावर्षी अध्यक्षपणाचा मान दिला आणि महासंघाचे सर्व सहकारी मित्रांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला पूर्ण वर्ग सहकार्य करण्याचे दवाई दिली. यावर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत. एक झाड एक मंडळ अभियान 27 ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानापैकी एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे. आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड देणार आहोत. त्याच्यानंतर 28 तारखेला अथर्व शीर्षाचं महापठण आपण वरद गणेश मंदिरासोबत घेत आहोत. त्याच्यानंतर 29 ऑगस्टला अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानीचं आयोजन आपण केलं आहे. 30 तारखेला प्रोझोन येथे आपण भव्य ढोल वादन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्याच्या 31 ऑगस्टला महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी वर्गासाठी विशेष आरोग्य चिकित्सा शिबिर आपण आयोजन केलं आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता मोहीम आपण हाती घेतली आहे. 2 सप्टेंबर रोजी नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम ही आपण विविध शाळांमध्ये राबवत आहोत. 3 सप्टेंबर रोजी भव्य कुस्तीची स्पर्धेचं आपण आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे केलं आहे. 4 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आपण महासंघाच्या कार्यालय येथे आयोजित केलं आहे. धन्यवाद.